अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। तिसरा प्रश्न आमचा आहे शिक्षक इतर अनुदान जे संस्था चालवत असताना ग्रामीण भागाची संस्था चालवायची म्हटलं तर संस्थापकांना अतिशय अवघड जातं। लाईट बिल भरणं सुद्धा फार उचित होत नाही। म्हणून माझी विनंती, आपण जे अनुदान 5व्या आयोगाप्रमाणे देतात ते न देता 7व्या आयोगाप्रमाणे आम्हाला जर अनुदान दिलं तर निदान आमचे संस्था चालक निदान व्यवस्थित संस्था चालू शकतील, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतील। असे बरेच प्रश्न। दुसरा चौथा एक प्रश्न आमचा आहे आश्रमशाळेचा टायमिंग संदर्भातला। आश्रमशाळेचा प्रश्न हा आमचा 11 ते 5 करावा। गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सातत्याने आझाद मैदानाला उपोषण करतो, प्रत्येक ठिकाणी आंदोलन केले, पण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला यश आलं नाही। म्हणून आपल्याला विनंती करतो का आम्हाला आत्ता 27 तारखेला आपल्या हाताने या सगळ्या गोष्टीची घोषणा करून आमच्या हातात ऑर्डर द्यावा, ही तुम्हाला नम्र विनंती करतो। साहेब, मी उत्तर महाराष्ट्रात 6 वर्ष काम करत असताना बऱ्याच वेळेस मी सरकारमध्ये असून सुद्धा बरेच आंदोलन केले। आतापर्यंत मी 100 आंदोलन केले। फक्त कोणासाठी केले? सत्तेत असून सुद्धा आंदोलन केले, हे आमच्या शिक्षक बांधवांसाठी केलेले। म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही दाते हात देणार आहात आणि तुम्ही खरोखरच आम्हाला देता म्हणूनच तुमच्याकडे आमचं मागणं असतं। म्हणून आमचे प्रामुख्याने 4 प्रश्न तुम्ही जर सोडवले तर हे उत्तर महाराष्ट्रातले शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील आणि तुमची सेवा करतील, हे या निमित्ताने सांगतो। शिक्षक हा नेहमी क्रांती घडवणारा माणूस आहे। शिक्षकांनी